हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशात? आज आपण हिरोचं सूत्र वापरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणार आहोत. बरोबर. आता त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणते? समभुज त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे, विषमभुज त्रिकोण आहे. समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. इक्विलॅटरल ट्रायंगल. 3 साइड्स आर इक्वल, नाही का? समद्विभुज 2च साईड, सेगमेंट 2. आणि विषमभुज तिन्ही साईड वेगवेगळ्या. मग आता राईट ट्रायंगलचं आपण एरिया ऑफ राईट ट्रायंगलचं कसं काढतो? एरिया ऑफ राईट ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे लगतच्या भुजा. ए बी सी हा त्रिकोण आहे, तर हायपोटिनस काय येईल? ए बी सी. ए सी हायपोटिनस म्हणजे पायथागोरसचं सूत्र काय? AC² = AB² + BC². 3 आणि 4 जर असेल, हाईट आणि बेस 4 असेल, तर काय? 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर हायपोटिनसचा वर्ग. 3चा वर्ग किती? 9 अधिक 4चा वर्ग 16. 16 9 25 बरोबर हायपोटिनस वर्ग, म्हणजेच 25चं वर्गमूळ. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर काय? हायपोटिनस किती आली? 5. असे ध्यानात ठेवायचे. आता मी ते उदाहरण घेतलं होतं, पण ते दुसऱ्या याच्यात इथे माईक न लावल्यामुळे त्याचा आवाजच गेला. आणि चांगलं सोडवलं, माईक न लावता शिकवलं, पण ते आवाज नसल्यामुळे आता हे दुसरं घेतो मी. परंतु ते लिहिलेलं ते तसंच ठेवतो आता. बरोबर की नाही? म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला समद्विभुज त्रिकोण घ्यायचं आहे. त्याच्या 2 बाजू 6 6 आणि एक बाजू 8 आहे. तर त्याची पॅरामीटर किती येईल? पॅरामीटर माहिती आहे आपल्याला, बाजूंची काय? बेरीज. आता आयत जर असेल तर 4 बाजूंची बेरीज. या ठिकाणी दुसरा स्क्वेअर असेल तर 4 बाजूंची बेरीज. 4चा इफ द लेंथ ऑफ द स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर, असा प्रश्न जर आला तर तो किती होतो? 4 + 4 + 4 + 4. 4 कारण सारख्या बाजू असतात ना, इक्वल. मग काय करणार? 16 आलं, म्हणजे पॅरामीटर स्क्वेअर ऑफ द पॅरामीटर किती आली चौरसाची? 4 × 4 = 8, 4 × 12 = 16. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे या पॅरामीटर काढतात, म्हणजे बाजूंची बेरीज काढतात. समभुज त्रिकोण असेल तर पॅरामीटर 6 बाजू असलेला समभुज त्रिकोण आहे, तर त्याचं पॅरामीटर 18 येईल. 6 + 6 + 6. आता या ठिकाणी आपण राईट ट्रायंगल घेतला आहे, समद्विभुज त्रिकोण. हा बघा, आता आधी सोडवलेलं आहे, पण ते आवाज नसल्यामुळे मी परत आता घेतो हे. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. ABC म्हणजे काय? ABC ट्रायंगल दिला आहे, 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 80. असा प्रश्न येतो तर पहिलं पॅरामीटर पाहायचं. पॅरामीटर बाजूंची बेरीज, म्हणजे S = A + B + C. 6 + 6 + 8 = 20. 6 6 12 8 20. बरोबर आहे. मग हे हिरोचं सूत्र आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ हिरो. मग काय सांगतो फॉर्म्युला ऑफ हिरो? S × S - A × S - B × S - C. बरोबर आहे की नाही? म्हणजे वर्गमुळात आहे. S × S - A, S - B, S - C. मग आता हे पॅरामीटर 20 आली, म्हणजे 20 × 20 - 6 × 20 - 6 × 20 - 8. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन आहे बघा. आणि मग आता 20 - 6 14 आले, 20 - 6 14, 20 - 8 12 आले. मग आता हे या ठिकाणी 14 जसेच्या तसे ठेवायचे, कारण तुम्हाला हे 2 वर्गमुळाच्या बाहेर 14 घेता येतील सोप्यात सोपं. परंतु 12 आणि 20 याचा गुणाकार 12 0 0 आणि 12 × 2 = 24, 240 × 14 × 14. पण हे 240 पटकन येणार नाही, त्याच्यासाठी कच्चं काम करा तिकडे. मी इकडे डाव्या बाजूला करतो. 240 अशा प्रकारे लसावी काढतो ना आपण, तसं करायचं. आता याला 3ने भाग जातो का? 2ने देऊ. बे1 बे2 बे0 परत 2ने देऊ. बरोबर. बेसक किती? 12, बे0 0 परत 2ने देऊ. बे3 किती? 6, बे0 0 परत 2ने देऊ.
बे एक बे, एक बे पंचे 10. आता परत दोनाने जायचंच नाही, तीनाने देऊ 5. आता 5ने जाईल का? नाही, 5 एक 5. म्हणजे आपल्याला इथे 2 2चे 2 गट आलेत, बरोबर. म्हणजे बे दुने 4 दुने 8 आणि 8 दुने किती? 16. म्हणजे बे दुने 4 दुने 8 दुने 16, हे 16 जशीचे तसे लिहायचे. 16 गुणिले किती? 3 5 किती? 15. असं करायचंच, कारण 240 लवकर समजणार नाही तुम्हाला. आणि म्हणून 16 बे दुने 4 दुने 8 दुने 16, 16 गुणिले 15, 3 5 15. कळलं आता? हे समजलं? हां. मग आता 16चं वर्गमूळ किती आहे? 4, बरोबर. आणि हे 2 14 आलं, 14चा वर्ग आहे, म्हणजे 14चं वर्गमूळ 14. 2 आले म्हणून इथे कळलं, 14 घेतले वर्गमुळाच्या बाहेर. 15चं निघतच नाही, 3 5 15, म्हणून वर्गमुळात 15 ठेवले. आता 14 आणि 4चा काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे 14 चौक किती येईल? 56. म्हणजे 56 वर्गमुळात 15 सेंटीमीटर स्क्वेअर. हे समजलं तुम्हाला सर्वांना? हे समजलं आता? हे 14 चौक 56 आले आणि वर्गमुळात 15 सेंटीमीटर स्क्वेअर. आता वर्गमुळात 15ची किंमत त्यांनी दिली, तर मग 56 गुणिले त्या किमतीने गुणायचं आणि ते उत्तर. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा 3 मार्काला येतो तुम्हाला, बरोबर. 10वीला पण येतो, पण हे काढावं लागतं. आणि पुढचा प्रश्न म्हणजे 5 मार्काचा डीला प्रश्न असतो, 10वीला असतो. आणि 12वीला पण याचं बेसिक असतं, कन्सेप्ट त्रिकोणाचं बेसिक. कळलं आता? ओके, बाय, थँक्यू, एन्जॉय.